रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तर रत्नागिरी या भागामधील तालुक्यांमधला वाढणारा अनुशेष थांबवण्याचं काम अर्थ व नियोजन विभागानं तसेच पशुसंवर्धन विभागानं करण्याची आवश्यकता आहे। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडनं पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय जो भाग आहे त्याकरता काही बांधकामाकरताचा निधी मंजूर झाला। हा निधी मंजूर होत असताना 1,62,00,00,000 रुपयाचा निधी रत्नागिरीचा दवाखाना बांधायला आणि 36 लाख निधी चिपळूणचा दवाखाना दुरुस्त करायला, रत्नागिरीचाही दवाखाना दुरुस्त करायला, म्हणजे 1,62,00,000 रुपये रत्नागिरी, 36 लाख रुपये चिपळूणमध्ये आणि अन्य 7 तालुक्यांमध्ये एकही निधी नाही, पैशाचा निधी नाही। ही राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची स्थिती आहे। तर तसंच जिल्हा परिषदेचा जो पशुसंवर्धन विभाग आहे इथे एकूण 21 कामं जिल्हा नियोजन मंडळानं मंजूर केली। ही कामं सर्व बांधकामाची आहेत आणि ही बांधकामाची कामं करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं की पशुसंवर्धन दवाखान्याच्या बाहेरच्या बाजूची रिकामी जागा ही जनावरांना पाडून तपासण्या करता असते आणि ती जमिनीचीच जागा राहणं आवश्यक आहे, पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले जात आहेत। 7-8 दवाखान्यांच्या अंतरामध्ये पेवर ब्लॉक बसवले जात आहेत, अशी स्थिती आहे। एक वेगळ्या पद्धतीचं काम मंजूर होतंय की जुन्या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधणे, म्हणजे मंजुरीच अशी पद्धती होते, निर्लेखन करून इमारत बांधणे, म्हणजे प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढून ठेवायचं, हा त्याच्या मागचा केवळ हेतू आहे। आणखीन या पशुसंवर्धन दवाखान्याला फॉल्स सिलिंग करणे हे पण काम मंजूर आहे आणि कामांच्या मंजुऱ्या कशा पद्धतीच्या आहेत तर 76 लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यातील, 31 लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यातील, 42 लाख रुपयाची कामं चिपळूण तालुक्यातील, 5 लाख संगमेश्वर, 3 लाख गुहागर, अन्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तरेकडील 4 तालुक्यांकरता निधीच नाही। म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या 51 जी पशुसंवर्धन विभागाची वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत त्यापैकी 35 पदं रिक्त आहेत, म्हणजे त्या दवाखान्यात डॉक्टर नाही पण त्या दवाखान्याची इमारतीचं दुरुस्ती होऊन पूर्ण राहणार आहे। हा जो निधीचा अपव्यय केवळ कंत्राटदारांच्या भल्याकरता आणि ठराविक रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमधल्याच कंत्राटदारांच्या भल्याकरता केला जातोय, याकरता वरिष्ठ मुख्य सचिवांमार्फत या सर्व विषयाची तपासणी होण्याची आवश्यकता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।